प्रत्येक वर्षी आपण नवीन वर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात करतो. असंच स्वागत संपूर्ण जगाने 2020 सालच्या उगवत्या सूर्याचं केलं होतं. अजून एक नवीन वर्ष प्रगतीचं समृद्धीचं जाणार अशी खात्री असतानाच एका अशुभ क्षणी कोरोना नामक आधुनिक दैत्याने जन्म घेतला. क्षणाक्षणाने पसरणाऱ्या या व्हायरसने अल्पावधीत साऱ्या जगाचा ताबा घेतला. आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर कुरघोडी करण्याच्या नादात विज्ञानाचा गैरवापर करण्याचा दुष्परिणाम दिसू लागला. नवीन आजाराशी लढण्यासाठी मेडिकल सायन्स लढत होते, अथक संशोधन सुरू होते, तोवर या महामारीने आकराळ विक्राळ रूप धारण केले. लाखो निष्पापांचे हकनाक बळी घेतले. तिसऱ्या महायुद्धाप्रमाणे जीवनसंहार सुरू झाला होता. एरवी नैसर्गिक आपत्ती आल्यावर धावून जाणारे, रुग्णसेवा करून जीव वाचवणारे डॉक्टर्स यावेळी मात्र स्वतःच्या जीवाच्या भयाने घरात बसले. एकीकडे रुग्ण वाढत चाललेले, नेमके उपाय नाहीत आणि डॉक्टरी सेवा बंद. या काळात अनेक रुग्णालये रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत प्रसंगी अनावश्यक उपचार देत आर्थिक लूट करत असल्याची असंख्य उदाहरणं पाहायला मिळाली. म्हणून कोरोनाग्रस्त रुग्ण अधिक हैराण झाले होते. अशा निराशाजनक वातावरणात विरार सारख्या ठिकाणी एक लढवय्या डॉक्टर कोरोना विषाणूला जेरबंद करण्यासाठी पुढे सरसावला. त्याने आपल्या निदान या संस्थेद्वारे आणि स्विमिंग, सायकलिंग करणाऱ्या मित्रांच्या सहकार्याने वसई विरारमधील नागरिकांसाठी प्रयत्न सुरू केले. एकीकडे मीडिया मार्फत भीतीदायक आकडेवारी बाहेर येत होती. सरकारचे प्रयत्न सुरूच होते. रुग्ण वाढत होते. नेमका इलाज कोणापाशी नव्हता. मात्र आपण आपले कर्तव्य केले पाहिजे म्हणून डॉक्टर नितीन थोरवे यांनी आपले मित्र आणि निदानचा स्टाफ यांना विश्वासात घेतले. लोकांना अपील केलं की बाबा मेडिकल फील्डमधल्या लोकांनी या वेळेला ही युद्धजन्य परिस्थिती आहे आणि मग तुम्ही जर गायब झालात तर दिस इज लाईक तुम्ही एक हे झालंय, सोल्जर आहात. बाकी वेळेला तुम्ही मी सोल्जर म्हणून मिरवलात, आम्ही मिलिटरीच्या सगळ्या सुखसुविधा घेतल्यात आणि या वेळेला युद्ध डिक्लेअर झाल्यावर तुम्ही पळालात घरी. या प्रकारची सिच्युएशन होते आणि तुम्ही ते समजा तुमच्या याचं पोझिशनचं, तुमचे सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून तुम्ही इथे सर्व्हिस द्यायला पाहिजे लोकांना. डॉक्टरांना मनुष्यबळ कमी पडत होते. प्रत्येक ठिकाणी स्वतः तपासणे, इंजेक्शन देणे हे वेळेअभावी शक्य नव्हते. आपल्या निदानच्या सहकाऱ्यांसोबत मित्रपरिवारासह एक वॉर रूमची स्थापना केली. यात रोज येणाऱ्या नवनव्या रुग्णांची माहिती घेतली जात होती. त्यांनी मेडिकल पार्श्वभूमी नसलेल्या आपल्या मित्रमंडळींना पेशंट हाताळण्याचे धडे दिले. यात चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक असे उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू लोकांचा समावेश होता. सुरुवातीला कसं आहे की ठीक आहे, डिरेक्टली लोक मला अप्रोच करत होते, मला फोन करणं, हे करणं आणि मी ते अटेंड करायला इतपत पेशंटची संख्या होती. ती वाढत गेली. वाढत गेल्यानंतर मग आम्हाला असं झालं की मग एकटा पुरा पडू शकत नाही. जसं हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड सेंटर पण असेल किंवा कुठल्याही हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये नर्सेसकडे प्रोटोकॉल द्यायचे आणि त्यांनी ते फॉलो करायचे, एवढंच होत होतं. त्याच प्रकारे आम्ही असं चालू केलं की बाबा ह्या लोकांना प्रोटोकॉल सांगायचे, हे करायचं आणि मग माझ्याकडचं म्हणजे फर्स्ट त्याची माहिती घेऊन प्रिस्क्रिप्शन बनवायचं काम मी करायचो आणि मग ते लोक फॉलो करायचे. याच वॉर रूममध्ये आपल्या या सगळ्या सहकाऱ्यांना डॉक्टर थोरवे यांनी रुग्ण तपासणे, त्यांना इंजेक्शन देणे, ऑक्सिजन लावण्याचे व्हिडिओ दाखवत प्रशिक्षणही दिले. रुग्णांना उपचार देण्याची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. त्यातूनच निदानची टीम खऱ्या अर्थाने कोरोना वॉरियर्स बनले. एज्युकेशनने मी BSc ॲग्रिकल्चर आहे आणि माझा शेतीचाच व्यवसाय आहे. आणि जेव्हा ही कोविडची लाट आली त्यावेळी जे काही प्रॉब्लेम्स फेस करत होते डॉक्टरने आम्हाला आव्हान दिलं होतं की तुम्ही ह्याच्यात पार्टिसिपेट व्हा. आणि जेव्हा माझ्या घरातच काही पेशंट्स किंवा माझ्या मित्रपरिवार काही कोविडमध्ये आले होते इफेक्टेड आणि त्यांना राहायला हॉस्पिटलची सोय होत नव्हती, मग तेव्हा मी इमिजिएटली ह्यांना संपर्क केला आणि मग घरच्या घरी पेशंट बरे होऊ शकतात हे जेव्हा डॉक्टरने आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही सुरुवात केली. मग घरी जाऊन पेशंटना भेटणं किंवा त्यांना त्यांची मनातली शंका दूर करणं, मग डॉक्टरांकडून औषधं घेतली, त्यांना औषधं द्यायची, जागेवर प्रथमोपचार द्यायचे आणि ट्रीटमेंट स्टार्ट केली. ही मंडळी डॉक्टर नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना पाहू लागली.
स्वतः डॉक्टर आपल्या हार्वर्डमधील मित्रांच्या संपर्कात राहून आधुनिक उपचारांचा शोध घेत होते. त्यांचे धोरण सुस्पष्ट होते. जगभर त्या पिरियडमध्ये कुठले सेट प्रोटोकॉल्स अवेलेबल नसल्यामुळे एक इमर्जन्सी औषधांना कुठे कुठे वापरले जाणारे अमेरिकन इन्स्टिट्यूट्समध्ये वगैरे त्याच्यामध्ये जी औषधं होती त्याच्यामध्ये अँटीव्हायरल मेडिसिन, रेमडेसिविर अँटीव्हायरल मेडिसिन किंवा ओरल काही अँटीव्हायरल मेडिसिन दिली जात होती. त्यानंतर स्टेरॉइड्स दिली जात होती आणि त्याच्यानंतर सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक स्टेट ॲटोइम्युन डिसीज शरीरामध्ये निर्माण होत होती. त्याच्यासाठी टॉसिलिझुमॅब नावाचं इम्युनोसप्रेशन म्हणून औषध दिलं जात होतं. आणि त्याच्यानंतर मग अँटीबायोटिक जी सेकंडरी इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिली जात होती. मात्र याच्यामध्ये आम्ही जो काही अभ्यास केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ही जी अँटीव्हायरल मेडिसिन आहे त्याचा विशेष काही परिणाम होत नाही, उलट त्यांचे साईड इफेक्ट्स काही होत आहेत. दुसरे जे टॉसिलिझुमॅब किंवा स्टेरॉइड जे वापरले जातात जास्त प्रमाणामध्ये त्यांनी इम्युनोसप्रेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होऊन सेकंडरी इन्फेक्शन पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि त्याच याच्यामुळे पुढे पेशंटची तब्येत खालावून आपल्या हातात कुठली दुसरी ट्रीटमेंट न राहता अँटीबायोटिक्स न राहिल्याने ते पेशंट दगावत आहेत. हे लक्षात आल्यामुळे आम्ही आमच्या ट्रीटमेंट रेंजमध्ये एकतर आमच्याकडे सर्वात मोठा फायदा होता म्हणजे आम्हाला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन होण्याचा कुठलाही चान्स नव्हता कारण पेशंट घरी ट्रीट होत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही त्या जे स्टेरॉइड्स हे अँटी इन्फ्लॅमेटरी किंवा इम्युनोसप्रेशन म्हणून आम्ही जे वापरत होतो, आम्ही टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसिविर जरी वापरत नसलो तरी स्टेरॉइड हे इम्युनोसप्रेशन वापरत होतो. परंतु त्या स्टेरॉइडचा सुद्धा आम्ही योग्य प्रकारे अत्यल्प प्रमाणामध्ये वापर करत होतो. त्याचं जे हाफ लाईफ आहे ते 36 ते 72 तासांचं, मिथाइलप्रिडिनोल 36 तास आणि डेक्झामेथाझोन 72 तासांपर्यंतचा हाफ लाईफ असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम कमी जोपर्यंत होत नाही आणि पेशंटला स्पेसिफिक रिक्वायरमेंट जे सॅच्युरेशन ड्रॉप होते त्या स्टेजला त्या स्टेरॉइडचे आम्ही डोस रिपीट करत होतो. रुग्णांचा चार्ट ठेवण्याची पद्धत पाहून IT मधील तज्ज्ञही थक्क झाले. प्रत्येक रुग्णाची माहिती संकलित केली जात होती, त्याचं पृथक्करण केलं जात होतं. मोबाईलचा किमान वापर करणे, कितीही अर्जन्सी आली तरी वेळेवर जेवण आणि झोप घेणे अशी आदर्शवत जीवनशैली डॉक्टर थोरवे यांनी आजवर जपली होती आणि इतरांनाही ही शैली आवर्जून पाळावी असा आग्रह धरणारे डॉक्टर मात्र स्वतः कोरोना काळात अगदी 24 तास मोबाईलद्वारे संपर्कात राहत रुग्णसेवेत कधी व्यस्त झाले हे त्यांनाही समजलं नाही. निदानमध्ये प्रत्यक्ष येणाऱ्या आणि फोन व्हिडिओवरून येणाऱ्या पेशंटची प्राथमिक लक्षणे जाणून घेणे, औषधी इलाज, पथ्य पाणी सुचवणे हे सुरू झाले होते. अनेक ठिकाणी त्यांचे सहकारी प्रत्यक्ष जाऊन मदतीचा हात पुढे करत होते. डॉक्टर स्वतःकडील औषधे, गोळ्या तर देतच होते, परंतु ऐनवेळी लागू शकतो म्हणून जमेल तिथून ऑक्सिजनचा साठाही ते करून ठेवत होते. रुग्णसंख्या सतत वाढत होती, त्या तुलनेत साधने अपुरी पडत होती, पण म्हणून काही त्यांची टीम गप्प नव्हती. रात्री बेरात्री कधीही स्वतः सिलेंडर नेणारे सहकारी त्यांच्यापाशी होते. कोविडवर इलाज करणारी एकतर तशी हॉस्पिटल्स कमी, खासगी ठिकाणी जायचे तर खर्चाची आणि जीवाचीही चिंता असायची. हे लक्षात आल्यावर डॉक्टर थोरवे यांनी आपली स्वतःची अशी उपचाराची चतुसूत्री निश्चित केली, जी प्रभावी तर होतीच पण खर्चिक अजिबात नव्हती. शिवाय पेशंटला घरच्या घरी ट्रीटमेंट दिल्याने हॉस्पिटलमधले इन्फेक्शन टाळले जात होते. घरच्यांसमवेत राहिल्याने मानसिक बळ मिळत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत नव्हती. असा सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून रुग्ण बरे होत होते. घरच्या घरी मिळणारा प्रभावी इलाज, व्यक्तिगत देखभाल आणि मनात अपार माणुसकीची भावना, यातूनच डॉक्टर नितीन आणि त्यांचे सहकारी कोरोना विरुद्धची लढाई सरशीने जिंकत होते. यात काही डॉक्टर रुग्णही होते. त्यातील डॉक्टर पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबालाच कोविडने ग्रासलं. परिसरातील अनेक नामवंत रुग्णालयात उपचार घेऊनही आजार बळावल्यावर या कुटुंबाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आजार बळावल्यावर आणि तिथली परिस्थिती पाहून डॉक्टर पाटील यांनी अतिदक्षता विभागातल्या रुग्णशय्येवरूनच डॉक्टर थोरवे यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि नंतर थेट तिथून डिस्चार्ज घेऊन डॉक्टर थोरवे यांचे उपचार घेतले. त्याचा त्यांना फायदाही झाला. हे मेडिसिन्स घे आणि संध्याकाळी 3 तासानंतर मला फोन कर.
कसं वाटते बघा. यांनी दिलेले मेडिसिन्स घेतले आणि अगदी 2 तासात आम्हाला अगदी काही जादू केल्यासारखं वाटलं. कोविड आजारात सापडलेले रुग्ण डॉक्टरांपासून थेट सर्वसामान्य कुटुंबामधील देखील होते. मी ॲक्च्युली स्क्लेरोडर्माची पेशंट आहे. ॲज इट इज माझी लंग्स कॅपॅसिटी थोडी कमीच आहे आणि त्यात करोना झाल्यानंतर म्हणून मी अश्विनीबरोबर नेहमी संपर्कात असायची. आणि कारण माझ्या बाबतीत रिस्क घ्यायला घरातले लोक पण तयार नव्हते की आपण हॉस्पिटलला जाऊ, हे करूया. पण मी माझं डिसिजन घेऊन डॉक्टर थोरवेंचीच ट्रीटमेंट फॉलो केली आणि 5-6 दिवसानंतर मला बऱ्यापैकी फरक पडला. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन लोकसेवा करण्याची इच्छाशक्ती असेल तर प्रशासकीय अधिकारी काय करू शकतात याचा प्रत्यय पालघर जिल्ह्याच्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी आपल्या कामातून दाखवून दिला. त्यांनी कन्सल्ट डॉक्टर नितीन थोरवे नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि त्याद्वारे असंख्य रुग्णांना त्यांच्या जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल करून तिथल्याच डॉक्टरांकडून तातडीने सेवा द्यायला लावली. जब कोविड में सेकेंड वेव स्टार्ट हुई थी तब यहाँ पे ढानू में 15 से 20 बेड्स थे अवेलेबल. लेकिन जब सेकेंड वेव आई तब इतनी कम फैसिलिटी में इसको डील करना बिल्कुल पॉसिबल नहीं था. तो हमने इमीडिएटली प्राइवेट हॉस्पिटल को टेक ओवर किया. उसमें हमने प्राइवेट डॉक्टर्स जैसे कि डॉक्टर नितिन थोरवे हैं, उनकी एक्सपर्ट एडवाइस ली और उनके थ्रू एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल में क्या क्या ऐड किया जा सकता है जो कि सबके लिए हेल्पफुल रहे. क्योंकि ट्रीटमेंट प्रोटोकॉल को लेके भी बहुत ज़्यादा कन्फ्यूजन थे उस समय, बहुत सारे चेंजेस हो रहे थे लगातार. तो उसमें एक्सपर्ट डॉक्टर्स जैसे कि डॉक्टर नितिन थोरवे, उनका बहुत हमें योगदान मिला एंड वी आर वेरी थैंकफुल टू हिम. सुरुवातीला फक्त मित्र, नातेवाईक आणि परिचित यांच्यापुरती सीमित असलेली कोविड रुग्णसेवा पुढे सर्वामुखी झाली. इतकेच नव्हे तर मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरांमध्ये सरकारी कोविड सेंटर्स, खासगी रुग्णालये यांना एक शाश्वत पर्याय म्हणून ओळखली गेली. एकीकडे कामाचा ताण वाढत होता पण दुसरीकडे काम करणाऱ्यांचा उत्साह आणि जिद्द कमालीची होती. अर्थात यामागे उभी होती साक्षात अन्नपूर्णा, डॉक्टरांची पत्नी. ती निदानच्या मेडिकल आणि नॉन मेडिकल आर्मीच्या पोटापाण्याची व्यवस्था आपुलकीने आणि ममत्वाने बघत होती. हे लोक धावत जायचे. रात्रीच्या 2ला फोन येवो डॉक्टरांना, रात्रीच्या 3ला येवो. काही त्यांचं पोट भरलेलं असेल तर ते पेशंटपर्यंत व्यवस्थित जातील आणि ते तसं बोलायचे जेवल्यावर की हां आता आम्ही ना कुठेही डॉक्टर तुम्ही आता आम्हाला सांगा आम्ही कुठेही. ते येऊन मला तर थँक्यू बोलायचे, ते जाऊन तिला पण बोलायचे, माझी हेल्पर आहे तिला बोलायचे की तू खूप छान जेवण केलं. डॉक्टरांचा मित्रपरिवार म्हणजे वेळेचा सदुपयोग करणारा. आपलं शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणे आणि जीवनातील प्रत्येक क्षण हा सत्कार्यासाठी देणे हेच त्यांचे जीवनसूत्र. अशा ध्येयवादी मंडळींनी कोरोना काळात प्रसंगी जीवावर उदार होऊन 24 तास कोविड रुग्णांच्या सेवेत झोकून दिलं होतं. डॉक्टरांना मोलाची साथ दिली. पुढे आणखीन प्रॉब्लेम काय झाला की इंट्रामस्क्युलर द्यायला पाहिजेत इंजेक्शन, ती द्यायला ट्रेन नर्स पाहिजेत किंवा डॉक्टर्स पाहिजेत. तर एकही नर्स कितीही पैसे दिले तरी जायला पेशंटच्या घरात जायला त्यांना. मग काय केलं की इंजेक्शन, मग आम्ही म्हटलं डॉक्टर मग एक आमची ही जी आहे सोनल आहे ही आहे ती ट्रेन नर्स आहेत, ह्यांच्यावर जाऊन आम्ही सगळं करून आम्ही शिकून घेतलं. मी पण द्यायला सुरुवात केली, आमची बाकीच्यांनी पण द्यायला सुरुवात केली. कारण काय तिथे जर काहीच नाही तर तो मरणार आहे माणूस आणि हॉस्पिटलला जागाच नाही आणि जायची लोकांची तयारीच नव्हती. त्यांचं असं होतं की तुम्ही काय कराल ते, पण आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एका क्षणी माझ्या बायकोनी मला विचारलं की तू चार्टर्ड अकाउंटंट आहेस, मेडिकल प्रोफेशनमध्ये तुझा काही संबंध नाही, डॉक्टरांनी एखाद्याला औषधं दिली आणि त्याचं काय बरं वाईट झालं तर डॉक्टरांना इम्युनिटी प्रोटेक्शन आहे, तुम्ही काय म्हणून तुम्ही लोकांना विचारल्यानंतर तुम्हाला धरणार लोक. पण एखादी केस काहीतरी होईल म्हणून आता आपल्याला जे काय करता येणं शक्य आहे लोकांना ते न करता घरी बसायचं का. पण त्यावेळेला नाही, जे काय होईल ते होईल, आपण करू. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना मृत्यूच्या वाटेतून बाहेर काढण्यासाठी जवळपास 2 वर्षे अहोरात्र झटणाऱ्या वीरांना क्रांतीवीरच म्हणायला हवं, अशी अंतर्मनातली भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. नितीन थोरवे डॉक्टरांनी मोठं काम केलं. जेव्हा कोरोनाच्या रुग्णांना कोणी हात लावायचं नाही तेव्हा त्यांनी
आपली डॉक्टरी शपथ निभावली आणि ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांची सेवा केली. असे 30,000 लोक त्यांनी घरी बरे केले. यातले 10% तरी गंभीर असतील, म्हणजे 3,000 तरी असतील. आणि देशात जे मृत्यूचं प्रमाण झालं त्याच्यापेक्षा त्यांचं 1 म्हणजे 90% कमी मृत्यू झाले असा त्यांचा अभ्यास आहे. म्हणजे ती विशेषता काय आहे? एक, त्यांचे 150 मित्र त्यांच्यासोबत होते. सगळ्यांनी फुकट सेवा केली 2 वर्ष. नंतर 24 तास केली. गंभीर रुग्णांना हॉस्पिटलला नाही पाठवलं, घरीच ट्रीटमेंट दिली. प्रेमळ नातेवाईकांच्या सेवेत घरी लोक जास्त बरे झाले. रुग्णालयात गेलेले लोक हाय खाऊन दगावले. नंतर औषधं कमीत कमी वापरली. स्टिरॉइड कमीत कमी दिल्यामुळे स्टिरॉइडची जी प्रतिकारशक्ती कमी होते तो त्रास टळला आणि लवकर लोक बरे झाले. रेमडेसिवीर वगैरे महागडे औषधं दिले नाहीत, म्हणजे देवाचंच काम केलं. त्यांना सर्व नागरी आणि वैद्यकीय पुरस्कार मिळाले तरी हे कमी आहे. याचा शास्त्रीय अभ्यास होऊन तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे, म्हणजे पुढे साथ आली तर त्याला मार्गदर्शन मिळेल. विवेक पंडित म्हणजे पालघर जिल्ह्यात विशेषतः आदिवासी विभागात काम करणारे माजी आमदार. त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उसगाव येथे पहिले सेवाभावी कोविड हॉस्पिटल सुरू केले. तिथल्या रुग्णांसाठी विवेक भाऊंनी डॉक्टर थोरवेंच्या उपचार सेवेचं सहकार्य तर घेतलंच, त्याचप्रमाणे निदान केंद्रातील HRCT सारख्या चिकित्सा सुविधांचाही लाभ गरजूंना विनामूल्य मिळवून दिला. लोकांच्या, रुग्णांच्या मनातली भीती घालवून योग्य ते उपचार करून घेण्याचं काम हे डॉक्टर नितीन थोरवेंनी केलं. आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या ज्या ठिकाणी म्हणून निदानचे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी HRCTची व्यवस्था ही विनामूल्य या रुग्णांना करून मिळाल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि म्हणून या ठिकाणी जे कोविड केअर सेंटर आम्ही सुरू करू शकलो आणि त्याला यश मिळवू शकलो, यामध्ये निदानचं आणि डॉक्टर नितीन थोरवेंचं खूप मोठं योगदान आहे. लहान थोर माणसांवर होणाऱ्या इलाजाला चांगला प्रतिसाद मिळत होता. बरे झालेल्या रुग्णांना पाहून कार्यकर्त्यांची हिंमत वाढत होती. बरे झालेले रुग्ण डॉक्टरांना दुवा देत होते, देव मानत होते. मी खरं सांगते, एखाद्या देवदूतासारखी ती ईश्वराने जशी त्यांना पाठवलं अशा तऱ्हेने ते 2 तासात माझ्या घरी हजर झाले आणि त्यांनी माझी ट्रीटमेंट चालू केली. एक तुम्हाला सांगते की 4-5 दिवस पण लागले नाहीत आणि रिकवर झाले. ते तुमचं ते मेडिसिन वगैरे त्यांनी लिहून दिलेलं. विरार वसई महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यासाठी मुक्त कंठाने डॉक्टर नितीन आणि मित्रांचे कौतुक करतात. निदान कोविड टीमनी सर्वात महत्त्वाचं हे केलं की पेशंटला कधीही आयसोलेट ठेवलं नाही, एकटं ठेवलं नाही. त्यांच्याशी सतत संपर्कात राहिले, त्यांना येऊन भेटले, बोलले आणि त्यांना कॉन्फिडन्स दिला. आणि कुठल्याही पेशंटला त्यांनी व्हेंटिलेटरवर टाकला नाही. व्हेंटिलेटरवर टाकण्याचा त्यांचा पूर्ण विरोध होता. त्यांनी जी काही बेसिक औषधं होती, प्रोटोकॉलप्रमाणे जी औषधी सगळी औषधं दिली. आणि औषधं देत असताना सर्वात महत्त्वाची थेरपी ऑक्सिजन थेरपी लावली. आणि ऑक्सिजन थेरपी लावत असताना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण होण्यासाठी म्हणून ह्या मंडळींनी स्वतः ऑक्सिजन सिलेंडर आणणं, स्वतः ऑक्सिजन सिलेंडर विकत घेतली आणि पेशंटपर्यंत पोचवण्याचं काम स्वतः केलं. आणि त्यातनं ह्या एक खूप चांगला मोठी सोय, म्हणजे महानगरपालिकेला म्हणा किंवा शासनाला म्हणा की साथ देणारी सोय असं ह्या निदान कोविड टीमनी केलेली आहे. आणि त्याची खूप दखल अशी शासन लेवलला घेतली गेली नाही, ह्याचं मोठं दुर्भाग्य असं मला म्हणायचं आहे. एखादा सुरतचा गर्भश्रीमंत असलेला रुग्ण प्रसंगी कोरा चेक देऊन त्यासोबतच अनेक गोरगरीब रुग्ण 2 ओळींच्या चिठ्ठीद्वारे डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते. थोड़ा कफ सर्दी ऐसा थोड़ा होने लगा तो ताबड़तोड़ उसने जो नितिन साहब है डॉक्टर, उसका कांटेक्ट किया कि भाई ये तो 97 इयर्स में है. तो उसने, उसकी टीम ने ये आके मेरा ट्रीटमेंट चालू किया. 22 दिन में तो खड़ा हो गया मैं. आजच्या काळात मी माझा, माझ्यापुरता असा आत्मकेंद्रित विचार करणारे अवतीभोवती खूप आहेत. मात्र जीवघेण्या आजाराशी सामना देणाऱ्या जीवांना आधार देणारे हे वेगवेगळ्या पेशातील, धर्म आणि जातीतील कार्यकर्ते म्हणजे मनुष्य रूपातील देवदूतच. या अमूल्य मानवी कामगिरीबाबत विरार वसईचे लोकप्रिय आमदार हितेंद्र ठाकूर त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करतात. कन्सल्टेशन तर फ्रीच होतं, औषधं लिहून द्यायचं फ्री होतं एका व्हॉट्सॲपवर. पण खर्च किती? तर त्याला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचं औषध घेतलं तरी 200-500 रुपयामध्ये
तो माणूस, तो रुग्ण घरच्या घरी बरा होत होता. ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये लाखांनी बिल, लाख म्हणजे कॉमन झालेलं बिल, मी मुंबईचं बोलत नाही, आमच्या परिसरामध्ये का कॉमन बिल लाखाच्या घरात झालेलं, तर अशा वेळी ही सेवा देणं आणि अख्ख्या टीमनी देणं हे सगळं महत्त्वाचं. या निदानसारखी एखादी टीम ॲक्च्युली अशा टीम प्रत्येक विभागामध्ये जर उभ्या राहिल्या असत्या तर जास्त चांगल्या प्रकारे लोकांना विश्वास दिला असता. आणखीन असं काम करणाऱ्या कोणत्याही संस्था असतील, माणसं असतील, या प्रवृत्तीचा सत्कार झाला पाहिजे. यानंतर आणखी 1 वर्ष उगवले. कटू कालखंड संपत चालल्याची जाणीव हायसे वाटून देणारी होती. महाकाय भारत देशातील 100 कोटी लोकसंख्येला नियोजित वेळेआधी कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे अवघड असे उद्दिष्टही पूर्ण झाले. दरम्यान उपचारांची दिशा स्पष्ट होत राहिली. जनमानसातील भय कमी होत गेले आणि ठप्प झालेले जीवन मोकळे झाले. 2 वर्षांचा कोरोना काळ संपला आहे. पण प्रत्यक्षात हे विषाणू युद्ध संपले आहे का? हा कोरोना विषाणू नैसर्गिक होता की कोणी बायो इंजिनिअरिंग करून साऱ्या जगाला, मानवजातीला वेठीला धरले होते? काही कळायला मार्ग नाही. अजून वेगळ्या रूपात एखादी लाट तर येणार नाही ना? अशा विषाणू युद्धाशी लढण्यासाठी समर्थ चळवळ उभारण्याची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात. अशा प्रकारचे अनेक आजार भविष्यातही येऊ शकतात आणि मग अशा वेळी आपल्याला जर या आजारापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्या जीवनशैली बदलणं किंवा आपला नियमित व्यायाम ठेवणं, संतुलित आहार ठेवणं, या ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच करणं सगळ्यात महत्त्वाचं राहील. तेच आपल्याला कायमस्वरूपीचं व्हॅक्सिन म्हणून उपयोग येईल. कारण आता प्रत्येक कुठलाही आजार आला, नवीन आजार आलेल्यांना व्हॅक्सिन त्याच वेळी त्वरित उपलब्ध होईल असं नसणार आणि त्या व्हॅक्सिनने कितपत फायदा होईल हेही आपण सांगू शकणार नाही. मात्र शाश्वत गोष्ट एवढीच असेल, आपली स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवून आपल्या जीवनशैलीतला बदल आणि आपल्या आहारातला बदल हेच आपल्याला कायमस्वरूपीचा रामबाण उपाय ठरू शकेल. त्या अंधारमय काळात एखाद्या तेजस्वी दीपस्तंभाप्रमाणे काम करणाऱ्या डॉक्टर थोरवे यांच्या निस्सीम रुग्णसेवेमुळे असंख्य बरे झालेल्या कोविड रुग्णांच्या मनात कृतज्ञता आणि आदरभाव आहे. मात्र सरकार दरबारी कोणालाही त्यांच्या या कार्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. अर्थात डॉक्टर नितीन थोरवे यांना कधीच तशी अपेक्षा नाही की अशा प्रकारच्या पुरस्काराचा, गौरवांचा सोसही नाही. म्हणून तर रुग्णसेवेचे कंकण बांधलेला हा सेवाव्रती डॉक्टर आज देखील आपल्या निदान कार्यात मग्न आहे. उद्याचे जग व्हायरस मुक्त असावे म्हणून आपण साऱ्यांनीच सतर्क, सज्ज राहण्याची शपथ घेऊया. शतकातील विध्वंसक महामारीला कायमची मूठ माती देऊया. आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारूया. सर्व जगाला बंदिवान करणाऱ्या भयावह कालखंडात आपले निदान क्लिनिक चालू ठेवणाऱ्या तसेच मित्रांच्या सहाय्याने सुमारे 28,000हून अधिक रुग्णांना आपल्या चतुसूत्री उपचाराद्वारे भीतीमुक्त आणि कोरोनामुक्त करणाऱ्या जिद्दी, मेहनती, निगर्वी अशा डॉक्टर नितीन थोरवे या मानवतेच्या शिलेदाराला मानाचा मुजरा.